कसं आहे ना, यंगस्टर्स काही जे आहेत, युजुअली जे माझे पेशंट्स आहेत, त्यांच्याकडे फंड्स आहेत, पैसे आहेत, बेटर पोझिशनवर आहेत. पण एक लाईफस्टाईल त्यांना सेट करायचं झालं, त्यांनी अर्धा तास स्वतःसाठी काढला ना, तरी काय कसरत करायची हेच त्यांना माहिती नाही. बरोबर. सो मेजरली काय झालंय ना, स्कूलमध्ये पीटी पिरियड सुद्धा आपले कधी मॅथ्स आणि सायन्सच्या टीचरने घेतलं तर आपल्याला असं वाटायचं, अरे आम्हाला खेळायला नाही भेटलं. ही मुलं 16-17 वर्षापासून 25 पर्यंत फक्त स्ट्रगल करतायत. अजिबात एक्सरसाइज कंपोनंट नाही आहे. हम्म. हेल्दी फूड म्हणजे जास्तीत जास्त घरी बनलेलं जेवण. हम्म. त्याच्यात आपण प्रोटीनची मात्रा काय आहे, भात किती खायचा, चपाती कधी खायची, भाकऱ्या बनणं बंद झालेल्या आहे आता. बरोबर. सो हे पदार्थ नाहीच आहेत. म्हणजे आणि दुसरी गोष्ट ओव्हरऑल पण म्हणजे आता ह्या मुलांचे जे पॅरेंट्स पण आहेत ना, मोस्टली दोघंही वर्किंग असतात. आजपासून तुम्ही 20 वर्षापूर्वीची जर स्टोरी बघाल तर सणावाराला काहीतरी पाहुणे येणार तर भाजी बाहेरून यायची, चपात्या बनायच्या, चपात्या बाहेरून आल्या तर भाजी बनायची. आता सणावारी जेवण घरी बनतं, बाकी टाईम तर आपलं बाहेरूनच असतं. सो हे छोटे 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 जे चेंजेस होत गेले आहेत ना, ह्याला आपण म्हणजे टुवर्ड्स मेट्रोपॉलिटन सिटी ज्या डेव्हलपमेंट्स आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये जे आपण गोष्टी बेसिक होत्या त्या ज्या विसरतोय, त्या ज्या रूढी होत्या त्या विसरतोय, त्याच्यामुळे काय होतंय ना, बॉडीला एक मनुष्य जातीच्या शरीराला जेवढा एक्सरसाइज पाहिजे त्याच्यापेक्षा खूप कमी एक्सरसाइज आहे, आणि जेवढा आहार पाहिजे त्यापेक्षा जास्त आहार आहे.